काही जण म्हणतात की आम्हाला खूप राग येतो. आम्ही दरवेळी ठरवतो की यावेळी मी राग करणारच नाही, पण तसं होतच नाही. खूप ठरवतो तरीही तसं होत नाही. जेव्हा तशी काही सिच्युएशन निर्माण होते तेव्हा आमच्याकडून कंट्रोलच होत नाही. आणि हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. राग ही एक अशी गोष्ट आहे जी खूप छान, खूप चांगल्यातल्या चांगल्या नात्यालाही तोडू शकते. हा राग सगळ्यात आधी आपल्या मनात विष निर्माण करतो आणि आपल्या मनात द्वेष आल्यामुळे आपण समोरच्याला असं काहीतरी बोलून टाकतो की त्यानंतर आपल्या नात्यात काहीच उरत नाही आणि समोरच्याच्या मनात आपली काहीच व्हॅल्यू उरत नाही. ज्यांना राग येतो ना, ते राग करण्याआधीही दुःखी असतात आणि राग केल्यानंतरही आणि राग करतानाही. एकदा विचार करून बघा ना, राग केल्यानंतर तुम्हाला कधी आनंद भेटलाय का हो? असं समाधान भेटलंय का? छान वाटलंय का? ज्यावेळी एखादी व्यक्ती तुमच्यावर राग करते त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? आठवून बघा. नाही, हे तर आपल्याला अजिबात आवडत नाही. कुणी आपल्यावर राग केला की आपण तर ऐकूनच नाही घेऊ शकत. कसं काय ऐकू आपण? लगेच आपल्यालाही काहीतरी सुचतं. तू असं बोललास का? थांब मग आता. आणि आपण त्याच्याहून जास्त काहीतरी बोलतो. आपण कधीही ऐकून नाही घेऊ शकत की समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतीये आणि ते आपण ऐकून घेऊ. नाही, असं शक्यच नसतं. मग विचार करा ना की आपण समोरच्याचं ऐकू शकत नाही, आपण स्वतः समोरच्याचा राग सहन करू शकत नाही, त्याचं बोलणं ऐकून घेऊ शकत नाही. मग समोरच्याकडून आपण असं कसं एक्सपेक्ट करू शकतो की त्यानेही आपला राग सहन करायला पाहिजे? आपल्यावर राग केलेलं, आपल्याला कुणी काहीही बोललेलं आपल्याला अजिबात आवडत नाही, आपल्याला अजिबात सहन होत नाही. मग विचार करा, ज्यावेळी आपण कुणावर राग करतो, आपण कुणालाही रागात काहीही बोलतो, त्यावेळी त्यालाही ते नसेल आवडत ना. जर आपण समोरच्याचा राग नाही सहन करू शकत तर समोरचा आपला राग कशाला सहन करेल? एक व्यक्ती एका गुरूंकडे जातो आणि त्या गुरुजींना सांगतो की गुरु, मला ना खूप राग येतो आणि माझ्या त्या रागामुळे घरातले सगळे व्यक्ती माझ्यावर सतत नाराज असतात आणि राग केल्यानंतर मला खूप पश्चाताप येतो. त्यावेळी तर माझ्याने राग होऊन जातो, पण नंतर मला पश्चाताप येतो. मी रागात असं काहीतरी बोलून देतो की नंतर मला समोरच्याकडे बघितलंही जात नाही. मला स्वतःचीच लाज वाटते की हे मी काय बोलून गेलो समोरच्याला. त्यावेळी त्या गुरुजींनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, ज्यावेळी तुला राग येईल ना त्यावेळी असा विचार कर की राग तर मी करेल, पण आत्ता नाही, उद्या करेल. तो माणूस बोलला की गुरु, हे केल्यानेही राग शांत होऊन जाईल का? चालला जाईल का? दुसऱ्या दिवशी तर मी राग करणारच आहे ना. त्या गुरूंनी सांगितलं, अरे तू हे करून तर बघ. तो व्यक्ती घरी गेला, काहीतरी घडलं आणि त्याला राग आला, त्याची चिडचिड झाली आणि त्यावेळी त्याला त्या गुरूंचे शब्द आठवले की त्यांनी सांगितलंय की हा राग उद्या करायचाय. मग त्याने ठरवलं की राग तर मी करेल, पण उद्या करेल. आणि दुसरा दिवस तर दूरची गोष्ट आहे हो, थोड्या वेळातच, अगदी थोड्या वेळातच त्याचा सगळा राग चालला गेला, त्याचं मन शांत होऊन गेलं. लक्षात ठेवा एक गोष्ट, हा जो राग असतो ना, हा एका धुराप्रमाणे असतो. तो थोडा वेळ तर असतो, पण थोड्या वेळाने हळूहळू कमी होतो आणि मग नाहीसा होतो. फक्त गरज काय असते माहितीये का? फक्त त्यावेळीच आपल्याला स्वतःला कंट्रोल करायचं असतं की नाही, मी थोड्या वेळाने राग करेल, थोड्या वेळाने करेल असा विचार करा. उद्या करेल असाही करू नका, थोड्या वेळात करेल. ज्यावेळी समोरच्याच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला राग आला ना, तर असा विचार करा. त्याच वेळी मनात असं म्हणायचं की तू थांब रे, मी तुला थोड्या वेळाने बघतो, मी थोड्या वेळाने राग करेल असा विचार करा. आता काही जण असं म्हणतील की आम्ही शांत बसू, आम्ही बसूनही घेऊ. पण कधी कधी काय होतं, जेव्हा आपण शांत बसतो ना त्यावेळी समोरचा जास्तच बोलतो. त्याला असं वाटतं की हा खूप ऐकून घेईल, मग तो बोलतच जातो आणि मग आपली ही लिमिट असते ना ऐकायची. आधीच आपल्याला सवय नसते कोणाचं ऐकून घ्यायची. पण तुम्हाला माहितीये का, जेव्हा तुम्ही शांत बसता, जेव्हा तुम्ही समोरच्याला काहीच उत्तर देत नाही आणि समोरचा मुद्दाम तुम्ही काहीच बोलत नाही आहात याचा फायदा घेऊन उगाचच जास्त बोलतोय, त्याने जितकं बोलायला पाहिजे त्याहून तो जास्त बोलतोय का, तुम्ही शांत आहात म्हणून. म्हणजे त्याचीही अशी इच्छा आहे की तुम्ही राग करावा, तुम्ही काहीतरी बोलावं, मग त्यालाही काहीतरी बोलता येईल, मग तुम्हीही काहीतरी बोलाल, त्याला हेच हवं असतं. आणि तुम्ही कुणाच्या हाताचे रिमोट कंट्रोल नाही आहात की तुम्ही कुणा दुसऱ्यावरून किंवा दुसऱ्यासाठी तुमचा मूड कसा करायचा हे ठरवाल. दुसऱ्याप्रमाणे कशासाठी वागायचं? किती सोपं असतं आज कुणालाही एका मिनिटात राग आणणं.
आपला प्रॉब्लेम काय असतो ना, की आपल्याला असं वाटतं कुठलीही गोष्ट घडली ना की आपण त्याचा ब्लेम दुसऱ्यावर देतो. आणि आता अजून एक गोष्ट, राग हा काही कंट्रोल करायची गोष्ट आहे का असंही वाटतं आपल्याला. आपण ठरवतो, दरवेळी ठरवतो की मी राग नाही करणार, पण ज्यावेळी काहीतरी घडतं त्यावेळी आपण सगळं विसरून जातो आणि राग करून मोकळे होतो. राग आल्यावर आपल्याला काहीच समजत नाही, कोण छोटं कोण मोठं. पण तुम्हाला माहितीये का, आपल्याला सगळं कुठेतरी कळत असतं, सगळं काही. पण तरीही कधी कधी आपण का राग करतो माहितीये? कारण आपला तो स्वभाव होऊन गेलाय. काहीही झालं की आपण राग करतो. खरं तर कुठेतरी आपल्याला सगळं कळत असतं की मी हे नको बोलायला हवं, पण त्यावेळी आपली मनाची अवस्था अशी असते की आपल्याला काहीतरी असं काढायचं असतं, असं बोलून मोकळं व्हायचं असतं. आपल्याला हे हवं असतं की समोरचा कसा दुःखी होईल, समोरच्याला मी कसं कमी दाखवू शकतो, असा विचार करून आपण राग करतो. हे तुम्हाला पटत नसेल ना, आठवून बघा, तुम्ही तसंच काहीतरी करता. आणि अजून एक गोष्ट, आपण राग कुणावर करतो माहितीये? जे आपल्याहून कमजोर असतात, जे आपल्याहून वीक असतात. आपल्याला माहिती असतं की हा व्यक्ती आहे ना, मला माहिती आहे हा कसा आहे, मी याच्यावर कितीही राग केला तरी काहीही घडणार नाही. आपल्याहून जे कमजोर असतात ना त्यांच्यावरच आपण राग करतो. कधी तुमच्या बॉसवर राग केलाय तुम्ही? किंवा एखादी अशी व्यक्ती जी खूप स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की जर मी हिच्यावर राग केला ना तर ही मला बोलू देणार नाही, तशा व्यक्तीवर आपण राग नाही करत. म्हणजे बघा ना, आपण ठरवून राग करतो. लक्षात ठेवा एक गोष्ट, की हा राग तुमची चॉईस आहे. तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला केव्हा राग करायचा आणि केव्हा नाही. ते तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही राग करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तो राग कंट्रोलही करू शकता. आपल्याला वाटतं की आपण या व्यक्तीसमोर काही बोलू नाही शकणार, त्याच्यावर तर आपण राग करत नाही. आणि जो व्यक्ती आपल्याला माहिती असतं की मी याला काहीही बोलू शकतो, त्याला आपण काहीही बोलतो. हा राग इतकाही साधा नाही हो. ह्या रागाचे खूप वाईट परिणामही होतात. आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं ह्या रागाचेच खूप मोठे मोठे परिणामही असतात. रागामुळेच आज काही पती त्यांच्या पत्नींना मारतात, मारहाण करतात, काहीही बोलतात. विचार करा, ही किती चुकीची गोष्ट आहे. जी व्यक्ती आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींना असं ट्रीट करत असेल, त्या व्यक्तीला मनुष्य कसं म्हटलं जाऊ शकतं? ठीक आहे ना, राग येतो, पण राग करणं कितपत योग्य आहे आणि आपण कुठपर्यंत राग केला पाहिजे हे तर आपल्याला समजलंच पाहिजे. आणि नसेल समजत तर समजून घेतलंच पाहिजे. अरे, जर तुला राग येतोय ना, तुला मारावंसं वाटतंय ना, तर स्वतःला का नाही मारत तू? पण नाही, हा राग आपण नेहमी दुसऱ्यांवरच काढण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर असं होतं, आपल्याला राग आलेला असतो कुणावर तरी आणि आपण तो काढतो कुणा दुसऱ्यावरच. म्हणजे चूक असते दुसऱ्याची आणि त्याची शिक्षा आपण कुणातरी दुसऱ्या व्यक्तीला देतो. तिची काहीही चूक नसताना तिला काहीही बोलून घेतो. हे कितपत योग्य आहे? आणि राग, खूप जास्त प्रमाणात केला जाणारा राग ही एक अशी अग्नी आहे जी जो राग करतो त्यालाही सहन करावी लागते आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही, तो ज्याच्यावर राग करतो ना त्यांनाही सहन करावी लागते. एखाद्या क्रोधी व्यक्तीसोबत राहणं म्हणजे नरकात राहण्याप्रमाणे मानलं गेलंय. एका घरात एक सासू तिच्या सुनेवर खूप राग करायची आणि ती सून बिचारी ते सगळं काही सहन करायची. पण तिच्यासाठी आता हे सहन करण्याच्या पलीकडे झालं होतं. तिला विचारायला लागले होते की केव्हापर्यंत मी हे सगळं सहन करू. एके दिवशी त्यांच्या गावात एक महात्मा आले, एक महान पुरुष आले. तिने त्या महान पुरुषाला म्हणजे त्या महात्म्याला सांगितलं की माझी सासू विनाकारण माझ्यावर सतत राग करत असते. त्यावेळी त्या महात्म्याने सांगितलं की यापुढे जेव्हाही तुझी सासू तुझ्यावर राग करेल ना, त्यावेळी तुझ्या सासूचा तो राग, तिचं ते बोलणं रेकॉर्ड कर आणि ज्यावेळी तो राग झाल्यावर ती ज्यावेळी पुढच्या वेळेस राग करेल त्यावेळी तिची जी तू रेकॉर्डिंग केली ना ती तिच्यासमोर चालू करून दे. ती बोलली की ठीक आहे, असंच करेल मी. आणि तिने तसंच केलं. तिच्या सासूने जसंही तिच्यावर राग करायला सुरुवात केलं ना, तिने रेकॉर्डिंग स्टार्ट केली आणि सगळं काही रेकॉर्ड केलं. ते झाल्यानंतर काही वेळाने परत पुन्हा जेव्हा तिची सासू तिच्यावर राग करायला लागली ना, त्यावेळी तिने ती रेकॉर्डिंग ऑन केली आणि तिच्या सासूजवळ ठेवून दिली. ते ऐकून तिच्या सासूला खूप वेगळंच वाटलं की अरे हे काय. ती म्हटली की ही कोण आहे, इतकी रागारागाने ओरडते ही बाई, किती गंदे गंदे शब्द बोलते, कुणाचा आवाज आहे हा, किती गंद बोलते ती, मला ऐकलं जात नाहीये, कोण आहे ही आणि हे सगळं तू मला का ऐकवते. त्यावेळी त्या तिच्या सुनेने तिला सांगितलं की हा तुमचाच तर आवाज आहे,
तुमचाच आवाज आहे हा, आणि हे सगळे शब्द तुमचेच आहेत, तुम्हीच बोललात हे सगळं. जेव्हा त्या सासूने ती पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली, तिला खूप पश्चाताप झाला की इतका गंद आवाज, इतका उच्च स्वर, असं घनघन बोलणं, इतकं वाईट बोलणं, इतके वाईट शब्द माझ्या तोंडातून निघतात. त्या दिवशी त्या सासूला तिच्या चुकीची जाणीव झाली. नातं कुठलंही असो, सासू सुनेचं, नवरा बायकोचं, भावा बहिणीचं, कुठलंही असो, जिथे राग येतो ना तिथे लोक खुश नाही राहू शकत. म्हणून राग हा कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील, मग आम्ही रागच करायचा नाही का? सतत दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं का? समोरचा काही चुकीचं बोलतोय, चुकीचं करतोय, तेही आम्ही सहन करायचं का? आम्ही आमच्या लहान मुलांनाही बोलणं सोडून द्यायचं का? नाही. राग केला पाहिजे, पण जिथे गरज आहे ना तिथेच केला पाहिजे. आपल्याला सवय असते, आपण रागाला आपला स्वभाव बनवून टाकलंय. काहीही झालं की आपल्याला राग येतो आणि आपण सरळ तो राग करून मोकळे होतो. आधी समजून घेतलं पाहिजे की इथे राग करणं कितपत योग्य आहे. आपण जर कारण नसताना प्रत्येक ठिकाणी राग करत गेलो ना, तर लक्षात घ्या, आपली व्हॅल्यू कमी होते, आपल्या रागाचं महत्त्व कमी होतं. तुम्ही विचार करा ना, तुमच्या आजूबाजूला एखादा जण राग करत असेल, काहीही झालं, एवढी छोटीशी गोष्ट झाली तरीही राग करत असेल, तर आपण त्याला इतकं मनावर नाही घेत की काय, याचं नेहमीच असतं, हा नेहमीच राग करतो, काहीही झालं की राग करतो. त्या व्यक्तीला आपण फारसा मनावर घेत नाही. पण जी व्यक्ती काहीतरी ठराविक कारण असतं तेव्हाच राग करते, त्याच वेळी राग करते, तेव्हा मात्र आपण घाबरतो की नाही, नक्कीच काहीतरी झालंय, नक्कीच आम्ही चुकलोय, नक्कीच कुणाचं तरी काहीतरी चुकलंय, म्हणून ही व्यक्ती राग करते. या व्यक्तीचं महत्त्व असतं, या व्यक्तीच्या रागाचं महत्त्व असतं, कारण ती योग्य वेळी राग करते. म्हणून राग करा, पण योग्य वेळी करा. विनाकारण राग करणं सोडून द्या हो. त्यामुळे समोरच्याला तुम्ही चुकीचे वाटता, तुमचे नाते खराब होता. तुम्ही रागात जे काही बोलून जाता त्याबद्दल नंतर काहीच नाही करतायत, आपले शब्द परत नाही घेतायत. तुमच्या रागाचे ते शब्द ऐकून तुमची जवळची व्यक्ती नंतर तुम्हाला माफ तर करू शकते, पण तुम्ही जे काही बोलले आहात ते कधीच विसरू शकत नाही, ते तिच्या मनात असतं. म्हणून रागात काहीही बोलण्याआधी विचार करा. जेव्हा राग येईल तेव्हा शांत व्हा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. जिथे गरज आहे तिथे बोलूच नका. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे तुमच्याकडून समोरच्याचा राग सहन होत नाही ना, तुम्हाला जसा त्रास होतो ना तसाच समोरच्यालाही होतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर राग करता. म्हणून या रागाला इतकं महत्त्व देऊ नका. जिथे गरज असेल ना तिथेच राग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनाकारण राग करून तुमच्या रागाचं महत्त्व कमी करू नका.